पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जत येथे मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून स्वराज्य उभा करण्याच्या काळात विविध जातीमधील बहिर्जी नाईक, शिवा काशीद यांच्यासह अनेकांचा इतिहास पुढे आणला गेला नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे। पहा काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर। पत्रकारांचा कार्यक्रम आहे, मी त्या बाजूला जाणार नाही, परंतु श्रीपाद सबनीस साहेब व्यासपीठावरती आहेत। मी काय लेखक नाही आहे, मी काय इतिहासकार नाही आहे, मी काय जास्त पुस्तकं पण वाचलेली नाही आहेत। तुम्ही जेवढी पुस्तकं लिहिली तेवढी मी माझ्या आयुष्यात वाचली नसतील। बोलणारे लाखात 10,000 एक असतो, पण लिहिणारा लाखात एक असतो। तुम्ही लिहिणारे आहात, लाखात एक आहात, आणि त्यामुळे माझं मत तुमच्यापर्यंत व्यक्त करणं मला जबाबदारी वाटते आहे। आज इतिहासावरती चर्चा होते महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, अरे परंतु जात बघून इतिहास वर काढायचा आणि जात बघून इतिहास दाबायचा, हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही कुणीतरी लक्ष द्या। खरा इतिहास समोर येऊ द्या, खरा इतिहास समोर येऊ द्या। एखाद्या राजकर्त्याला वाटतंय मताच्या राजकारणासाठी इतिहास बदलला पाहिजे, 2-4 इतिहासक जन्माला येतात, नवीन पुस्तक लिहितात, हे असं नाही ते तसं नाही। राजकारणासाठी, मतासाठी, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणाऱ्या या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मावळ्यांच्या वरती का कुठल्या इतिहासकाराला इतिहास लिहू वाटला नाही? माझा प्रश्न आहे त्या सगळ्या लोकांना। आणि सबनीस साहेब, तुम्ही या विषयाला वाचा फोडाल, मला हा दुसरा राजकीय अंग नाही माझ्या बोलण्याला। इथून काही हक्याच्या अंतरावरती बाणूरगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्य निर्मितीमध्ये बहिर्जी नायकांचा जो रोल आहे तो रोल कुणी नाकारू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घडामोडीतला तो साक्षीदार आहे, साक्षीदार नव्हे तो प्लॅनर आहे। कोणतं युद्ध कसं करावं, कुठं करावं, कधी करावं, का करावं, त्याचं नियोजन कसं असावं हे बहिर्जी नाईक लिहितो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची पन्हाळगडाच्या पायथ्याची भेट हे बहिर्जी नायकांचं प्लॅनिंग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितलं नव्हतं तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, फोटो नव्हते, टीव्ही नव्हते, त्यांनी कधी बघितलं नव्हतं, परंतु बहिर्जी नायकांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा अंदाज आला पाहिजे, जर काय घात झाला तर त्यांना त्याचा अंदाज असावा, म्हणून त्याची रचना करताना त्यांनी अशी केली होती त्या शामियान्याची की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान दिसत होता, परंतु अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत नव्हते। हे बहिर्जी नायकांचं डोकं होतं। जेव्हा त्यांच्याकडे सैन्य नसायचं तेव्हा ते बैलांच्या शिंगाला पलिदे लावायचे, समोरच्याला वाटावं की इतकं मोठं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आहे। पन्हाळगडाला जेव्हा वेढा टाकला, तो वेढा ढिला होत नव्हता, तेव्हा बहिर्जी नायकांनी ही संकल्पना मांडली की तुमच्यासारखा दिसणारा एक मावळा आपल्या सैन्यामध्ये आहे आणि त्याचं नाव शिवा काशीद आहे, तो नाभिक समाजाचा आहे, हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतो। आपण असं वातावरण करू, छत्रपती शिवाजी महाराज आता तुम्हाला शरण येत आहेत, तुम्हाला भेटायला येत आहेत, तुमच्याशी तह करायला येत आहेत, आता मराठे मागे घेत आहेत, असं वातावरण तयार केल्यानंतर शत्रू गोटामध्ये आनंद पसरला, लोक ढिली पडली।
निवडणूक वेळ असं ना आपली लय पार्टी पुढे आहे, आपण ढिलं पडतो, तसं ते ढिले पडले आणि तिथं त्यांनी नियोजन केलं की पालखीतून शिवा काशीत जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा. अरे पालखीत बसला, महाराजांची शिवा काशीताची भेट झाली, महाराजांनी त्याला सांगितलं असं असं करायचं आहे. तो शिवा काशीत काय म्हणतोय, होय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येतोय, हे माझ्या आयुष्याचं मी परभाग्य समजतो. त्याला माहित आहे खाली गेल्यानंतर त्याचा गळा कापला जाणार आहे. अरे पण तो जातीवंत मावळा, त्याच्यावरती कुणी पुस्तक लिहिलं नाही, त्याच्यावरती कुणी या महाराष्ट्रामध्ये बोलत नाही. भैरजी नायकांच्या वरती कुठलं पुस्तक नाही, पिक्चर येत नाही, बिग बजेट चित्रपट येत नाही. का या महाराष्ट्रातले जे इतिहास तज्ञ आहेत या विषयावरती का नाहीत बोलत? बोलायला पाहिजे, लिहायला पाहिजे. अरे महाराजा यशवंतराव होळकर सलग इंग्रजांना 25 वेळा हरवला, सलग. कुणाच्यात हिंमत नाही या देशामध्ये. 42,000 इंग्रजांना कापून टाकला. नास इनामदार नावाचा एक लेखक 1966 ला झुंज नावाची कादंबरी लिहितो, नाहीतर हा यशवंतराव होळकरांचा इतिहासच लोकांच्या पुढे आला नसता. श्रीपाद सबनीस साहेबांना माझी विनंती आहे, बोलताना माझं काही चुकत असेल, मी भावनिक होऊन बोलत असेल, पण ही खरी परिस्थिती आहे या महाराष्ट्राची. तुम्ही इतक्या वरिष्ठ लेवलला आहात, हे जे सगळे उपेक्षित आहेत, इथं लक्ष्मण शिंदूर आहे. माझ्या जत तालुक्यामध्ये शिंदूर गावचा लक्ष्मण शिंदूर इंग्रजांच्या विरोधात लढला, भिडला. कुणी 4 वळीचं पुस्तक नाही लिहिलं. कन्नडमध्ये त्यांच्यावरती पिक्चर आहेत, कन्नडमध्ये त्यांच्यावरती वगनाट्य आहेत, कन्नडमध्ये त्यांच्यावरती सरकारनं लिहिलं आहे. का नाही सरकारवरती त्याच्यावरती लिखाण केला? आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, या ITI कॉलेजला वीर सिंदूर लक्ष्मणांचं नाव दिलं अधिकृतपणे. महाराष्ट्रातल्या 494 ITI कॉलेजला जे असे उपेक्षित आहेत, उपेक्षित महापुरुष आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये काम केलं आहे, त्यांची नावं देऊन टाकली. पहिल्यांदा असं घडतंय. विट्याच्या ITI कॉलेजला भैरजी नायकांचं नाव दिलंय. 494 सगळे अशी जी उपेक्षित लोक आहेत त्यांच्या नावानं आता एक कॉलेज होत आहे. 100 मुलं तिथे येतील, ते अभ्यास करतील, सर्च करतील की ही कोण माणसं आहेत की ज्यांनी या राष्ट्रासाठी काम केलंय, या देशासाठी काम केलंय, या राज्यासाठी काम केलंय. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे सगळी जी लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या बद्दल एक चांगला इतिहास समोर येण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची रिलेटेड आहेत.